प्रथम मी आयुर्वेदाचे आद्यदैवत धन्वंतरींना नमन करून आजच्या व्याख्यानाला सुरुवात करते. आज आपण आहार संकल्पना व आयुर्वेदातील आहार विधी विधानं यावरतीचं व्याख्यान बघणार आहोत. आहार संकल्पना ही आजच्या काळातील चिकित्सा करताना किंवा रुग्णांना निदान परिवर्जन सांगताना एक इग्नोर केला जाणारा असा पार्ट वाटतो. म्हणजे काही वेळा वैद्य हे निदान परिवर्जन सांगण्यासाठी किंवा रुग्णाचे हेतू बघण्यासाठी आहारातील त्यांच्या द्रव्य कुठली घेतल्या जातात किंवा कोणत्या गुणाची असतात किंवा ते कोणत्या विधीने रुग्ण सेवन करतो हे काही वेळा बघितलं जातं, पण बऱ्याचदा हे बघितलं जात नाही किंवा चिकित्सा करताना ही रुग्णाला पथ्यापथ्य सांगताना फक्त द्रव्य सांगितलं जातात, पण ते कोणत्या विधीने सेवन केल्या जावेत किंवा कोणत्या काळी सेवन केल्या जावेत किंवा कुठल्या मात्रेमध्ये सेवन केल्या जावेत हे सांगण्यात येत नाही. तर हे सांगणे किती महत्त्वाचे आहे किंवा ते कुठल्या विधीने सांगणे महत्त्वाचे आहे हे आपण आज बघणार आहोत. तर आहार विधी विधानं बघण्यापूर्वी आपण आचार्यांनी आहाराला किती महत्त्व दिलेले आहे किंवा त्याची किती प्रशस्ती सांगितलेली आहे हे सुरुवातीला बघूयात. तर चरकांनी आहाराचे महत्त्व सांगताना जो श्लोक सांगितलेला आहे चरक सूत्रस्थान 27 मध्ये भूतानाम अन्नम अन्नम लोको अभिधावती वर्णा प्रसाद सौश्वर्यम जीवितम प्रतिभा सुखम तुष्टी पुष्टी बलम मेधा सर्व म्हणणे प्रतिष्ठितम. म्हणजे सर्व प्राणी मात्रांचा प्राण असलेले असे अन्न आहे आणि सर्व लोक जे आहेत ते अन्नासाठी त्यांची प्रार्थना करणे सुरू असतं किंवा ते अन्न मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतात. आणि आपल्या शरीरामध्ये जे गुण आपल्याला प्राप्त होतात जसे वर्ण प्रसाद सौश्वर्य जीवित किंवा प्रतिभा सुख तुष्टी पुष्टी बल मेधा हे सर्व हे अन्नामुळे प्राप्त होत असतात असं चरकांनी त्याचे वर्णन केलेले आहे. तसेच सुश्रुतांनी आहाराचे वर्णन करताना खाली म्हटलेले आहे की प्राणीना पुनर्मूलम आहारो बलवर्ण ओजसा. म्हणजे बलवर्ण आणि ओज हे आपल्याला आहारातूनच प्राप्त होतात. तसेच आहार हे सर्व प्राण्यांचे मूळ आहे. म्हणजे सर्व प्राण्यांच्या शरीराचे जीविताचे कारण जे आहे ते आहारच आहे असे सुश्रुतांनी वर्णन केलेले आहे. त्यानंतर चरकांनी सूत्रस्थानाच्या 11व्या अध्यायामध्ये जेव्हा त्रय उपस्तंभाचे वर्णन केलेले आहे तिथे ते म्हणतात की आहार स्वप्न आणि ब्रह्मचर्य हे जे आहेत ते शरीराचे त्रय उपस्तंभ आहेत. म्हणजे पुढे जे वर्णन करताना ते म्हणतात की आहार स्वप्न ब्रह्मचर्यम इति एबी स्त्रीभी युक्ते युक्ते उपस्तब्धम उपस्तंभे. उपस्तब्ध म्हणजे शरीराची स्थिती करणे म्हणजे स्थितीकरण हे जे आहे ते या 3 उपस्तंभावरती अवलंबून आहे. परंतु ते केव्हा जेव्हा एभी स्त्रीभी युक्ती युक्ते हे म्हणजे आहार स्वप्न आणि ब्रह्मचर्य या तिघांचे जेव्हा युक्तीने उपयोग केला जाईल तेव्हाच हे शरीराच्या स्थितीचे कारण बनतात. त्यानंतर चरकांनी आहाराची महती सांगताना एक श्लोक चरक सूत्रस्थान 27 मध्ये सांगितलेला आहे. तो म्हणजे षड्त्रिंशतम सहस्राणी रात्रीनाम हित भोजनः जीवती अनातुरो जंतुर्जितात्मा सम्मता सता. म्हणजे एखादा जो इंद्रियांवरती विजय असलेला व्यक्ती असेल तो जर आहाराचे हितकर सेवन करत असेल तर असा व्यक्ती षड्त्रिंशत सहस्राणी रात्री म्हणजे 100 वर्षापर्यंत जीवती अनातुरो निरोगी आयुष्य जगू शकतो अशी प्रशस्ती चरकांनी सूत्रस्थानामध्ये केलेली आहे. त्यानंतर काश्यपानी आहाराची महती सांगताना म्हटलेलं आहे अतश्च सर्व भूतानाम आहार स्थिती कारणम. म्हणजे सर्व प्राण्यांच्या स्थितीचे कारण जे आहे ते आहार आहे. आणि न तू आहारादृते असती अन्यत प्राणीनाम प्राणधारणम. म्हणजे आहाराशिवाय कोणतीही वस्तू जगामध्ये अशी नाहीये जी प्राणाचे धारण करू शकते. त्यानंतर न च आहार समम किंचित भैषज्यम उपलभ्यते. म्हणजे आहाराव्यतिरिक्त दुसरे कुठलेही औषध नाहीये असे काश्यपानी म्हटलेले आहे. म्हणजे आणि तरी त्यानंतर ते खाली म्हणतात शक्यते अपि अन्न मात्रेन नरहा कंतु निरामया. म्हणजे जर एखादा रोगी असेल तर आपण त्याला फक्त आहारानेही निरामय म्हणजे निरोगी करू शकतो असं काश्यपांचं म्हणणं आहे. आणि भेषजन उपपन्नो अपि निहारो न शक्यते तस्मात भिषग्भी आहारो महाभैषज्यम उच्यते. म्हणजे
जरी तुम्ही रुग्णामध्ये फक्त औषधे वापरली आणि त्याला पथ्यापथ्य न सांगता फक्त औषधांवरती आपण त्याची चिकित्सा करत गेलो तर त्या रुग्णाला आपण बरे नाही करू शकत किंवा तो व्यक्ती फक्त औषधाने बरा नाही होऊ शकत, निरोगी नाही होऊ शकत, असं काश्यपांनी म्हटलेलं आहे. आणि हे आता आपल्याला रुग्णामध्ये दिसूनही येतं. जर आपण कोणत्याही रुग्णाला फक्त चिकित्सा दिली म्हणजे औषधी द्रव्ये दिली आणि त्याला निदान परिवर्जन न सांगता किंवा कुठल्याही प्रकारचे पथ्यापथ्य न सांगता जर फक्त औषधी द्रव्यांनी त्याची चिकित्सा केली तर आपल्याला हवे तेवढे रिझल्ट मिळणार नाही. जर आपण त्याला पथ्यापथ्य आणि निदान परिवर्जन यासहित औषधी द्रव्यांचा उपयोग केला तर त्यामध्ये आपल्याला इफेक्टिव्ह रिझल्ट दिसून येतील. त्यानंतर ते म्हणतात की तस्मात भिषग्भी आहारो महाभैषज्यम उच्यते, म्हणून त्यांनी आहाराला महाभैषज्य असं म्हटलेलं आहे. त्यानंतर आहारासंबंधी बोलताना काश्यपांनी अजून एक श्लोक सांगितलेला आहे, तो म्हणजे तुष्टिः पुष्टी धृती बुद्धी उत्साह पौरुषम बलम सौश्वर्यम ओजस तेजश्च जीवितम प्रतिभा प्रभा आहारादेव जायन्ते एवमाद्या गुणा नृणाम तदात्मवानम हितम इतम काले भुंजित षड्रसम. म्हणजे आहारापासून प्राप्त होणाऱ्या गुणांचे वर्णन करताना त्यांनी वरच्या दोन लाईनमध्ये तुष्टी, पुष्टी, धृती, बुद्धी, उत्साह हे सर्व जे गुण आहेत ते आपल्याला आहारापासून प्राप्त होतात असं म्हटलेलं आहे. त्यामुळे जो आत्मवान व्यक्ती आहे त्यांनी सदैव हितकारक मात्रेमध्ये असलेल्या योग्य काळी आणि षड्रसात्मक अशा आहाराचे सेवन करावे असे वर्णन काश्यपांनी केलेले आहे. त्यानंतर आहारसंबंधीचे वर्णन करताना काश्यपांनी एक श्लोक सांगितलेला आहे. ससम्यक उपयुज्यमानो जीवयति सर्व इंद्रियाणी राधयति धातूनाम आप्यायति स्मृती मती सर्व बल ओजसांशु ऊर्जयति वर्णप्रसादम च उपजनयति असम्यक उपयुज्यमानस्तु असुखेन उपयोजयति. म्हणजे श्लोकाच्या सुरुवातीची जी ओळ आहे त्यामध्ये एक शब्द जो आहे तो खूप महत्वाचा आहे. ससम्यक उपयुज्यमानो म्हणजे आहारद्रव्यांची जरी प्रकृती योग्य आहे, त्याची मात्रा जरी योग्य आहे तरी तो कोणत्या विधीने सेवन केला जातो याला खूप महत्व आहे. त्यामुळे त्यांनी म्हटलेलं आहे ससम्यक उपयुज्यमानो, म्हणजे आहार जर योग्य पद्धतीने योग्य विधीने सेवन केला जाईल तेव्हाच तो शरीरामध्ये पुढील वर्णन जे त्यांनी केलेले आहे की सर्व इंद्रियाणाम राधयति धातूनाम आप्ययति, हे जे आहाराचे कार्य आहे ते जेव्हा तो योग्य विधीने सेवन केला जाईल तेव्हाच आपल्याला शरीरामध्ये दिसून येतं. आणि त्यानंतर जी श्लोकाची शेवटची ओळ आहे त्यामध्ये ते म्हणतात की असम्यक उपयुज्यमानम अस्तु असुखेन उपयोजयति, म्हणजे याच आहाराचे जर अयोग्य विधीने सेवन केल्या गेले तर तो आहार शरीरामध्ये असुखेन उपयोजयति म्हणजे शरीरास दुःख देण्यास कारणीभूत ठरतो किंवा शरीरामध्ये व्याधीची उत्पत्ती करतो. त्यामुळे पुढे त्यांनी आहार विधीचे वर्णन सांगितलेले आहे. तस्मात् काले सात्म्यम मात्रावत उष्णम स्निग्धम अविरोधी शुचो देशे शुचिषु पात्रेषु शुचि परिचरेण उपनीतम प्राङ्मुखम तूष्णीम तन्मना आस्वाद्य न अतिद्रुतम न अतिविलंबितम न अतिउष्णम न अतिशीतम न अतिरुक्षम न अतिस्निग्धम न अतिबहु न अतिस्तोकम न अतिद्रवम न अतिशुष्कम न कांक्षितो न प्रतांतो न एकरस वा आरोग्य आयु बलाती समशनीयात. म्हणजे अशा प्रकारच्या सर्व विधींनी जर रुग्णांनी किंवा स्वस्थ व्यक्तींनी आहार सेवन केला तर त्याला आयु आणि बल प्राप्त होतं. त्यानंतर चरकांनी आहारसंबंधीचे वर्णन करताना म्हटलेलं आहे हिताहार उपयोगा एक एव पुरुषवृद्धी करो भवती अहिताहार उपयोगा पुनर्व्याधी निमित्तम इति. म्हणजे जो व्यक्ती हितकर आहाराचा उपयोग करतो त्याच्यामध्ये सर्व धातूंची वृद्धी किंवा सर्व प्रकारच्या प्रक्रिया या सुरळीत सुरू असताना आपल्याला दिसून येतात. त्याच आहाराचे जर व्यक्तीने अहित आहार उपयोग केला म्हणजे अहित प्रकारे सेवन केले तर त्या व्यक्तीमध्ये पुनर्व्याधी निमित्त मिती म्हणजे व्याधीची उत्पत्ती होताना आपल्याला दिसून येते. त्यानंतरच्या एका संदर्भामध्ये चरक सूत्रस्थान 28 मध्ये चरकांनी वर्णन केलेलं आहे. एवमिदम शरीरम अशित पीत लीड खादित प्रभवम, म्हणजे शरीर जे आहे ते अशित पीत लीड खादित या 4 प्रकारच्या आहारापासूनच बनलेले आहे. तसेच अशित पीत लीड खादित प्रभवश्च अस्मिन शरीरे व्याधयो भवन्ति,
याच 4 प्रकारच्या आहाराचे जर अयोग्य प्रकारे सेवन केल्या गेले, तर याच शरीरामध्ये आपल्याला त्यापासून व्याधीची उत्पत्ती होतानाही दिसून येते. हित अहितो उपयोगा विशेषास्तु अत्र शुभ अशुभ विशेषकरा भवन्ति इति. म्हणजे हितकर आहाराच्या सेवनाने शरीरामध्ये शुभ परिणाम दिसून येतात, तर अहित आहाराच्या उपयोगाने शरीरामध्ये अशुभ परिणाम दिसून येतात, असे चरक इथे म्हणतात. त्यानंतर त्यांनी आहारसंभवाश्च वस्तू रोगाश्च आहारसंभवा असं म्हटलेलं आहे. तर इथे वस्तू म्हणजे शरीर किंवा शरीरातील जे मूल घटक आहे, ज्यापासून शरीराची उत्पत्ती झालेली आहे, असे सर्व घटक किंवा शरीराची उत्पत्ती ही आहारापासूनच होते. तसेच रोगश्च आहारसंभवा म्हणजे याच आहाराचे जर अयोग्य पद्धतीने अयोग्य द्रव्यांचे जर सेवन केल्या गेले, तर रोगाच्या उत्पत्तीसही हाच आहार कारणीभूत ठरतो. तर यानंतर आपण याचे सविस्तर वर्णन बघणार आहोत. आहारसंभवाश्च वस्तू म्हणजे शरीर किंवा शरीरातील कोणत्या घटकाच्या आहारापासून उत्पत्ती होते, ते आपण आता बघूयात. वाग्भटांनी शरीरातील मूळ घटक असे सांगताना किंवा शरीराचे मूळ कारण सांगताना दोष धातू मला मूलम ही सदा देहस्य असे म्हटलेले आहे. तसेच सुश्रुतांनीही दोष धातू मला मूलम ही शरीरम म्हणजे दोष धातू मल हे शरीराचे मूळ कारण आहेत. तर दोष धातू मलाची उत्पत्ती ही आहारापासून कशा प्रकारे होते हे आपण बघूया. सुरुवातीला शरीराचा जो प्रथम महत्वाचा घटक आहे म्हणजे दोष. जोपर्यंत शरीरामध्ये दोषांची साम्य अवस्था असते तोपर्यंत शरीरामध्ये व्याधीची निर्मिती होत नाही आणि ही दोषाची साम्य अवस्था टिकून ठेवण्यासाठी आहार कसा कारणीभूत ठरतो, तर आहार सेवनानंतर जो आहाराचा अवस्थापाक आपल्याला दिसून येतो त्याच्या प्रथम अवस्थेमध्ये कफाची उत्पत्ती किंवा उदिरण आपल्याला दिसून येते. द्वितीय अवस्थापकामध्ये पित्ताचे उदिरण दिसून येते आणि तृतीय अवस्थापकामध्ये वायूचे उदिरण किंवा उत्पत्ती आपल्याला दिसून येते. तर आहारापासून होणाऱ्या अवस्थापकामुळे जेव्हा या तिन्ही दोषाचे उदिरण होते त्यामुळे शरीरामध्ये दोषाची साम्य अवस्था टिकून ठेवण्यास मदत होते आणि शरीरात निरोगी ठेवण्यामध्ये मदत होते. त्यामुळे आहार हा दोष निर्मितीसाठी महत्वाचा आहे. त्यानंतर शरीराचा जो दुसरा महत्वाचा घटक आहे तो म्हणजे शरीरातील धातू. तर धातू निर्मिती सांगताना किंवा धातूंची उत्पत्ती सांगताना सुश्रुतांनी किंवा चरकांनी संदर्भ सांगितलेले आहेत. सुश्रुतांचा जो 14वा अध्याय आहे सूत्रस्थानाचा त्यामध्ये त्यांनी शोणित वर्णनीय हे अध्यायाचे नाव आहे. तर शोणिताचे वर्णन करताना त्यांनी शोणिताचे वर्णन करण्याआधी त्यांनी रसाची उत्पत्ती सांगितलेली आहे, रसधातूची उत्पत्ती सांगितलेली आहे. तर रसधातूची निर्मिती आहारापासून कशा पद्धतीने होते त्याचे वर्णन ते इथे करत आहेत. तत्र पंचभौतिकस्य चतुर्विधस्य षड्रसस्य द्विविधवीर्यस्य अष्टविधवीर्यस्य वा अनेक गुणस्य उपयुक्तस्य आहाररसस्य म्हणजे आहार जो आहे तो पंचभौतिक असलेला, चतुर्विध म्हणजे 4 प्रकारचा असलेला, षड्रसस्य 6 रसांनी युक्त असलेला, द्विविध वीर्यस्य, अष्टविध वीर्यस्य वा अनेक गुणस्य उपयुक्तस्य अशा अनेक गुणांनी युक्त असलेले आहार जेव्हा सम्यक परिणितस्य म्हणजे योग्य प्रकारे त्याचं जेव्हा सेवन केलं जातं तेव्हा यस तेजोभूता सारा परम सूक्ष्मा सरस उच्यते म्हणजे त्याच्यापासून जो सार भाग जो परम सूक्ष्म असतो आणि तेजोभूत असतो असा जो सार भाग तयार होतो ज्याचं स्थान हृदय आहे आणि पुढेही त्यांनी या श्लोकामध्ये वर्णन केलेलं आहे की हृदयस्थानी असलेला हा जो रस आहे तो चतुर्विंशती धमन्याद्वारे सर्व शरीराचे पूरण करतो, तर्पण करतो आणि याच रसापासून पुढे रक्तादी धातूंची निर्मिती होते. चरकांनी चरक चिकित्सा 15 मध्ये जेव्हा रसापासून रक्त आदींची उत्पत्ती होते तेव्हा तो श्लोक वर्णन केलेला आहे. रसात रक्त ततो मांसम मांसात मेदस ततो अस्ति च असतो मज्जात तथा शुक्रम शुक्रात गर्भा प्रसादजा म्हणजे रसापासून सर्व अन्य धातूंची उत्पत्ती ही चरकांनी सांगितलेली आहे आणि रसाची उत्पत्ती होण्यासाठी महत्वाचा घटक म्हणजे आहार असं सुश्रुतांनी इथे वर्णन केलेलं आहे. म्हणजे इथे आपण बघू शकतो की सर्व धातूंची उत्पत्ती होण्यासाठी आहार किती महत्वाचा आहे. त्यानंतर शरीरातील जो तिसरा महत्वाचा घटक आहे तो म्हणजे मलनिर्मिती. तर आहार रसापासून जेव्हा सार आणि किट्ट असे त्याचे विभाजन होते तेव्हा सार भागापासून सर्व धातूंची निर्मिती आणि किट्ट भागापासून वीट, मूत्र आणि स्वेदादींची उत्पत्ती झालेली आपण बघू शकतो. म्हणजे दोष, धातू, मल या तीनही मूळ घटकांची उत्पत्ती होण्यासाठी आहार कारणीभूत ठरतो.
आतापर्यंत आपण आहारसंभवाश्य वस्तू म्हणजे शरीरातील मूल घटक किंवा शरीर हे आहारापासून कसे निर्मित होतात हे बघितलेलं आहे. आता जर आहार अयोग्य पद्धतीने किंवा अयोग्य द्रव्यांचे सेवन केले गेले तर हाच आधी व्याधी निर्मितीसाठी कसा आहार कारणीभूत ठरतो ते आपण बघूया. सुरुवातीला आपण अहित आहारामुळे होणारी दोषदृष्टी कशा प्रकारे होते हे बघूयात. तर चरकांनी निदान स्थानामध्ये जेव्हा तीनही दोषाचे प्रकोपाची कारणे सांगितलेली आहेत, तेव्हा ते वायूच्या प्रकोपाचे कारणे सांगताना म्हणतात, की वृक्ष लघु शीत अतिसेवितेभ्यो वायू प्रकोपम आपद्यते. म्हणजे वृक्ष लघु शीत अशा प्रकारच्या द्रव्यांचे जर अतिसेवन झाले तर ते वात प्रकोपास कारणीभूत ठरतात. तसेच उष्ण, आम्ल, लवण, क्षार, कटू आदी द्रव्यांचे अतिसेवनामुळे पित्त प्रकोपास कारणीभूत ठरतात. आणि स्निग्ध, गुरु, मधुर, पिच्छिल, शीत अशा प्रकारच्या द्रव्यांचे जर अतिसेवन झाले तर ते श्लेष्मा दोषाच्या प्रकोपासाठी कारणीभूत ठरतात. अशा प्रकारच्या तीनही दोषांची दोषदृष्टी ही अहित द्रव्यांच्या अतिसेवनामुळे आपल्याला दिसून येते. त्यानंतर दोष प्रकोपासाठी अहितकर आहार किंवा अतिसेवनामुळे जर दोषदृष्टी होतेच, त्यानंतर स्रोतदृष्टी किंवा स्थानवैगुण्य होण्यासाठी आहारातील कोणते विधी किंवा आहारातील कोणत्या प्रकारचे द्रव्य कारणीभूत ठरतात ते आपण पुढे बघूया. जेव्हा चरकांनी विमानस्थान 5 मध्ये दृष्टीची कारणे सांगितलेली आहेत, तेव्हा ते वर्णन करतात. अंबुवह स्रोतसाच्या दृष्टीची कारणे सांगताना त्यांनी अतिशुष्क अन्न सेवनात असे म्हटलेले आहे. जे अतिशुष्क अन्नाच्या सेवनामुळे अंबुवह स्रोतसाची दृष्टी होताना आपल्याला दिसून येते. त्यानंतर अन्नवह स्रोतसाच्या दृष्टीची कारणे सांगताना ते अतिमात्रस्य अकालेच अहितस्य भोजनात असं म्हटलेलं आहे. म्हणजे अतिमात्रेत जर आहार सेवन केला गेला, अकाली सेवन केला गेला आणि अहितकर आहाराचे सेवन केल्या गेले तर अन्नवह स्रोतसाची दृष्टी होताना आपल्याला दिसून येते. आणि रसवह स्रोतसाच्या दृष्टीची कारणे सांगताना ते गुरु शीत अतिस्निग्ध अतिमात्राच्या समष्णता म्हणजे गुरु शीत अतिस्निग्ध अशा प्रकारच्या आहाराचे जर अतिमात्रेत सेवन केल्या गेले तर रसवह स्रोतसाची दृष्टी होताना आपल्याला दिसून येते. त्यानंतर रक्तवाह स्रोतसाच्या दृष्टीची कारणे सांगताना ते विदाही अन्नपानानी स्निग्धोष्णानी द्रवाणीच म्हणजे विदाही अन्नपान स्निग्ध आणि उष्ण आणि द्रव आहार अतिप्रमाणात सेवन केला गेला तर रक्तवाह स्रोतसाची दृष्टी होताना आपल्याला दिसून येतं. त्यानंतर मांसवह स्रोतसाच्या दृष्टीची कारणे सांगताना त्यांनी अभिसंधी भोजानी स्थूलानीच गुरुनीच असं म्हटलेलं आहे. म्हणजे अभिसंधी आहार, स्थूल आणि गुरु अशा प्रकारच्या आहाराचे जर सेवन केल्या गेले तर मांसवह स्रोतसाची दृष्टी होताना आपण बघू शकतो. त्यानंतर मेदोवह स्रोतसाच्या दृष्टीमध्येही मेद्यानामच्या अतिभक्षणात असं त्यांनी म्हटलेलं आहे. अस्थिवह स्रोतसाच्या दृष्टीची कारणे सांगताना वातलानामच्या सेवनात म्हणजे वातप्रकोपक आहाराचे सेवन केल्या गेले तर अस्थिवह स्रोतसाची दृष्टी होताना आपण बघू शकतो. आणि मज्जावह स्रोतसाच्या दृष्टीची कारणे सांगताना विरुद्धान्नामच्या सेवनात असं त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे हे सर्व जे कारणे आहारातील सांगितलेले आहे म्हणजे आहाराच्या विधीची किंवा त्यामध्ये येणाऱ्या द्रव्यांच्या अतिसेवनामुळे होणारी हे सर्व आपल्याला स्रोतसांच्या दृष्टीची कारणे दिसून येतात. म्हणजे दोषांची दृष्टी होण्यासाठी आणि स्थानवैगुण्य किंवा स्रोतसांची दृष्टी होण्यासाठीही आहार हा काही प्रमाणात आपल्याला इथे दिसून येतो. त्यानंतर आहाराच्या विधींचे वर्णन आपण का बघणार आहे त्यासाठी 2 रेफरन्सेस आपण बघूयात. सूत्रस्थान 1 मध्ये सुश्रुतांनी वर्णन केलेलं आहे. तेषां संशोधन संशमन आहार आचारः सम्यक प्रयुक्ता निग्रह हेतवः. यामध्ये तेषां जो शब्द सुश्रुतांनी वापरलेला आहे तो यांच्यासाठी की यापूर्वीच्या श्लोकामध्ये सुश्रुतांनी 4 प्रकारच्या रोगांचे वर्णन केलेले आहे. म्हणजे स्वाभाविक, आगंतुक, शारीरिक आणि मानसिक अशा प्रकारचे 4 प्रकारचे जे व्याधी आहेत त्यांचं निग्रह हेतवः म्हणजे त्यांचा निग्रह करण्यासाठी त्यांचा प्रतिकार करण्यासाठी ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्यांचं वर्णन या श्लोकामध्ये सुश्रुत करत आहेत. तर तिथे ते म्हणतात की संशोधन संशमन आहार आणि आचारः या 4 गोष्टी ज्यांनी व्याधीच्या प्रतिकारासाठी सांगितलेल्या आहेत त्यापैकी आहार ही एक गोष्ट आहे आणि त्याचाही उपयोग त्यांनी सम्यक प्रयुक्त म्हणजे योग्य प्रकारे जर आहार वापरला तर आपण या 4ही प्रकारच्या व्याधीचा निग्रह किंवा प्रतिकार करू शकतो असे सुश्रुतांनी वर्णन केलेले आहे. त्यामुळे आहाराचे सम्यक प्रयुक्त म्हणजे सम्यक पद्धतीने आहार सेवन होणे आवश्यक आहे.
त्यानंतर चरकांनी सूत्रस्थानाच्या 7व्या अध्यायामध्ये आहार आचार चेष्टाशु सुखार्थी प्रेतः च इह च परम प्रयत्नम आतिष्ठेत बुद्धिमान हित सेवने असं म्हटलेलं आहे. म्हणजे इह लोके आपण ज्या ठिकाणी राहतो तसेच प्रेत्य म्हणजे परलोकी सुद्धा ज्याला सुखाची अपेक्षा आहे अशा बुद्धिमान व्यक्तीने आहार आचार आणि आहार विहार आणि आचार या सर्वांचे हितकारक सेवन करण्यामध्ये सतत प्रयत्नशील असावे असं चरकांनी म्हटलेलं आहे. त्यानंतर आहार विधी विधानांचं फळ सांगताना किंवा त्यांचे फायदे सांगताना चरकांनी एक वर्णन केलेलं आहे. येषां विशेषा शुभ अशुभ फला परोपकारका भवन्ति तान् बुभुत्सेत बुद्ध्वा हितेप्सुरेव स्यात् न च मोहात प्रमादात् वा प्रियम अहितम असुख उदरकम उपसेव्यम आहारजातम अन्यत्वा किंचित. म्हणजे हे जे आहारविधी विधान आहे त्याचं शुभ अशुभ फल आपल्याला शरीरावरती दिसून येतं. परस्पर उपकारका ते असतात. तान बुभुत्सेत म्हणून हिताची अपेक्षा असलेल्या व्यक्तींनी ह्या सर्व विधी जाणून घ्याव्यात. बुद्धवाच्या हितेप्सुरेव स्यात् फक्त जाणून न घेता त्याचे पालनही करावे आणि न च मोहात प्रमादात वा म्हणजे मोहात किंवा प्रमादात जाऊन प्रिय असलेल्या अहितकारक गोष्टीचे सेवन करू नये. म्हणजे जी गोष्ट तात्काळ अहितकारक आहे किंवा असुख उदरकमची टीका देताना त्यांनी टीकेच्या शेवटच्या ओळीमध्ये म्हटलेलं आहे असुख उदरकम इति असुखम दुःख रूपम आणि उदरक इति उत्तरकालीन फल. म्हणजे ज्या अहितकारक गोष्टीचे तात्काळ फळ हे दुःखकारक असेल किंवा उत्तरकालीन फळ हे दुःखकारक असेल अशा उपसेव्यम आहार जातम अन्यत्वा किंचित अशा कोणत्याही गोष्टीचे आपण किंचितही सेवन करू नये असं चरकांनी इथे म्हटलेलं आहे. तर या सर्व रेफरन्सेस वरून संदर्भावरून आपल्याला लक्षात येईल की विधी म्हणजे सम्यक परिणतस्य आदी शब्दांवरून त्यांनी विधीचे किती महत्व सांगितलेले आहे. त्यासाठी आपण पुढे आता आहार विधी विधान बघणार आहोत. आहार विधी विधानांचे वर्णन करताना चरक विमानस्थान 1 मध्ये चरकांनी सांगितलेलं आहे. तत्र इदम आहार विधी विधानम अरोगाणाम आतुराणाम च अपि केशाचित काले प्रकृती एव हिततमम भुंजानानाम भवती. म्हणजे आपल्या समोर ठेवलेले द्रव्य हे त्याची प्रकृती योग्य आहे आणि ते हितकारक आहे अशा आहाराचे सेवन करताना आणि योग्य काळी सेवन करतानाही ते कुठल्या विधीने करावे अशासाठीचे वर्णन ते करत आहेत. आणि इथे त्यांनी तत्रम आहार विधी विधानम अरोगाणाम म्हणजे हे सर्व आहार विधी विधान जे आहेत ते स्वस्थ व्यक्तींसाठी तर आहेतच, तसेच आतुराणामच्या अपि केशाचित असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्याची टीका करताना खाली ते टीकेच्या पहिल्या ओळीमध्ये म्हणतात आतुराणामचे केशाचित इति पदेन रक्तपितीनाम शीतमेव कफरोगीनाम वृक्षमेव. म्हणजे आतुरांसाठी केशांचित हा शब्द वापरण्याचा इथे त्यांना का गरज वाटली तर काही आतुरांमध्ये आपल्याला ह्या आहार विधी विधान आपण वापरू शकत नाही. जसं रक्तपिती रुग्णामध्ये आपल्याला शीत आहार सांगावा लागतो तर यांनी तिथे नेहमी उष्ण आहार सेवन करावा असं म्हटलेलं आहे. म्हणजे उष्ण मशनियात हे जे आहे ते रक्तपिती रुग्णांना लागू होणार नाही. तसेच स्निग्ध मशनियात हे जे विधान त्यांनी सांगितलेलं आहे ते कफरोगींना लागू होणार नाही. कारण कफरोगीनाम वृक्षमेव असं त्यांनी टीकेमध्ये म्हटलेलं आहे. म्हणून त्यांनी याचे वर्णन करण्याआधी आतुराणामचे केशाचित असा इथे शब्द वापरलेला आहे. त्यानंतर आहार विधी विधानांचे वर्णन करताना ते म्हणतात उष्णम स्निग्धम मात्रावत जीर्णे वीर्य अविरुद्धम इष्टदेशे इष्ट सर्वोपकरणे न अतिद्रुतम न अतिविलंबितम अजल्पन अहसन तन्मना भुंजित आत्मानम अभिसमीक्ष सम्यक अशा प्रकारच्या सर्व विधींचे वर्णन त्यांनी इथे सांगितलेले आहे. तर या विधींचे सविस्तर वर्णन आपण आता पुढे बघूया. सुरुवातीला ते तस्य साद्गुण्यम उपदेक्षाम्यः असं म्हणतात. तर साद्गुण्यम इति प्रशस्त गुण योगिताम अशी टीका त्यांनी केलेली आहे. म्हणजे या सर्व आहारविधी विधानांचे जे प्रशस्त गुण आहेत ते आपण आता बघणार आहोत. सुरुवातीला उष्णम अश्नियात म्हणजे उष्ण आहाराचे सदैव सेवन करावे. उष्णम ही भुज्यमानम स्वदते म्हणजे उष्ण आहाराचे सेवन केल्यास आपल्याला आहाराचा स्वाद कळतो. भुक्तमच अग्नी उदर्यम उदिरयती म्हणजे अग्नीचे उदिरण होण्यासाठी मदत होते. क्षिप्रम जरा गच्छती म्हणजे अन्नाचे लवकर पचन होते. वातानम अनुलोमयती म्हणजे वायूचे अनुलोमन होते. श्लेष्मानम च परिऱ्हासयती
श्लेष्माचे शोषण होण्यासाठी मदत होते. अशा प्रकारच्या सर्व फायदे जे आहेत ते उष्ण आहारामुळे आपल्याला शरीरामध्ये दिसून येतात. त्यामुळे तस्माद उष्णमश्नुयात म्हणून सदैव उष्ण आहाराचे सेवन करावे असे चरकांनी म्हटलेलं आहे. उष्ण आहाराचे सेवन करावे हा सांगण्याचा उद्देश इथे ताजा तयार केलेला आहार असाही असू शकतो किंवा अतिउष्ण असा आहार इथे अपेक्षित नाहीये. कारण अतिउष्ण आहार सेवन केल्यामुळे शरीरामध्ये कोणते परिणाम होतात ते आपण पुढे बघणार आहोत. त्यानंतर दुसऱ्या विधीचे वर्णन करताना ते म्हणतात स्निग्धम अश्नियात. स्निग्धम ही भुज्यमानम स्वदते म्हणजे स्निग्ध आहाराचे सेवन करावे. त्यामुळे आहारास स्वाद प्राप्त होतो. भुक्तमच्या अनुदीर्णम अग्नि उदीरयती म्हणजे अग्नीचे उदिरण होते. क्षिप्रम जरा गच्छती अन्नाचे पाचन लवकर होते. वातानु अमलोमयती वाताचे अनुलोमन होते. शरीरम उपचनोती शरीराचा उपचय होण्यास मदत होते. दृढीकरोती इंद्रियाणी म्हणजे इंद्रिय दृढ बनतात. बलाभिवृद्धी म्हणजे बलाची वृद्धी होते आणि वर्णप्रसाद आदी जे गुण आहेत ते स्निग्ध आहारामुळे आपल्याला प्राप्त झालेले दिसून येतात. त्यामुळे सदैव स्निग्ध आहाराचे सेवन करावे असं चरकांनी म्हटलेलं आहे. त्यानंतर मात्रावत अश्नियात म्हणजे सदैव मात्रावत आहार सेवन करावा असं म्हटलेलं आहे. मात्रावत इति भुक्तम वातपित्त कफ अपीडयत म्हणजे वातपित्त कफाचे पीडन होत नाही आणि आयुरेव विवर्धयती केवलम म्हणजे फक्त आयुचं वर्धन करण्यासाठी मात्रावत आहार मदत करतो. सुखम गुदम अनुपरेती म्हणजे पाचन केलेल्या आहाराला गुदापर्यंत नेण्यासाठी मदत करतो. न च उष्माणम उपहंती उष्माणमची टीका त्यांनी उष्माणम भन्नीम असं म्हटलेलं आहे. म्हणजे अग्नीला कोणतीही व्यथा न करता किंवा उपहत न करता मात्रावत आहार हा अन्नाचे पाचन करतो. अव्यथमच्या परिपाकमिती म्हणजे कुठल्याही प्रकारची व्यथा न करता अन्नाचे पाचन होते आणि तस्मात मात्रावत अश्नियात. आता मात्रावत अश्नियात असं त्यांनी म्हटलेलं आहे, परंतु प्रत्येकासाठीची मात्रा ही एकच असू शकत नाही. तर प्रत्येकासाठीची आहार मात्रा ही आपण कशी ठरवणार या संदर्भात चरकांनी काही वर्णन केलेलं आहे, काही संदर्भ दिलेले आहेत. तर चरक सूत्रस्थान 5वा जो अध्याय आहे मात्रा शितीय अध्यायामध्ये त्यांनी आहाराच्या मात्रेचे वर्णन केलेले आहे. तिथे ते म्हणतात की आहार मात्रा पुन्हा अग्निबला अपेक्षिणी म्हणजे प्रत्येकाच्या अग्निबलाची अपेक्षा ही आहार मात्रेस असते. म्हणजे प्रत्येकाची आहार मात्रा ही अग्निबलावरती अवलंबून असते. आणि असे म्हणतानाही त्यांनी खाली म्हटलेलं आहे की एका व्यक्तीच्या जर या वेळच्या अग्नीवरून तुम्ही त्याची मात्रा ठरवली तर ती सर्व काळी त्याच्या आहाराची तीच मात्रा असेल असे नाहीये. तर टीका देताना ते म्हणतात खाली टीकेची खालून दुसरी ओळ जी आहे ती यदेक अस्मिन पुरुषे एकदा या अग्निबलेन व्यवस्थापिता मात्रा सा न सर्व कालम भवती म्हणजे एकदा एका पुरुषाच्या अग्नीवरून जर तुम्ही त्याच्या आहाराची मात्रा ठरवली तर तीच मात्रा त्याला सर्व काळ लागू होईल असे नाहीये. तर यत ऋतुभेदेन वयोभेदेन च म्हणजे ऋतुभेदाने किंवा वयोभेदाने ती त्याच्या आहाराची मात्रा बदलू शकते. तसं एव अग्नी कदाचित वृद्धो भवंती यथा हेमंते यौवनेचे म्हणजे हेमंत ऋतूमध्ये किंवा तरुण वयामध्ये जेव्हा त्या व्यक्तीचा अग्नी तीक्ष्ण असेल, चांगला असेल, तेव्हा आपल्याला आहाराची मात्रा ही जास्त ठेवावी लागेल किंवा असेल त्याची. आणि कदाचित मंदो भवती यथा वर्षासु वार्धक्येच म्हणजे वर्षा ऋतू असताना किंवा वार्धक्य असताना जेव्हा व्यक्तीच्या अग्नीचे बल कमी असेल तेव्हा आहाराची मात्रा ही कमी होताना दिसून येते. त्यामुळे ते म्हणतात तेन अग्निबल भेदात मात्रा अपि एकरूपानं भवंती म्हणजे अग्निबलावरून एकच मात्रा ही कोणत्याही व्यक्तीची ठरू शकत नाही. किंतु तत्काळ भवम अग्निबलम अपेक्षा पुन्हा पुन्हा मात्रा अपि भिद्यता इति म्हणजे प्रत्येक वेळी बदलणाऱ्या अग्निबलावरून त्याच्या आहाराची मात्रा ही बदलते. त्यानंतर मात्रेचे प्रमाण सांगताना ते म्हणतात यावदस्य अशनम अशितम अनुपहत्य प्रकृतीम यथाकालम जरा गच्छति तावदस्य मात्रा प्रमाणम वेदितव्य भवंती म्हणजे प्रकृतीस कुठलाही उपहत्य म्हणजे प्रकृतीस अनुपहत्य असलेला आणि यथाकालम जरा गच्छति म्हणजे योग्य काळी पचणारा असा जो आहार आहे तेच योग्य प्रकारच्या मात्रेचे प्रमाण जाणावे असे त्यांनी म्हटलेले आहे. त्यानंतर ते वर्णन करतात की यानंतरच्या श्लोकामध्ये त्यांनी काही द्रव्यांचे वर्णन केलेले आहे. तत्र शाली षष्टिक मुद्ग लावक पिंजल एन शर शश शरभ शंभरादीनी आहार द्रव्यांनी प्रकृती लघुनी अपि मात्रा अपेक्षिणी भवंती आणि तथा पिष्ट इक्षु क्षीर विकृती तिल माश अनुप ओदक
पिशितादीनि आहारद्रव्याणि प्रकृतिगुरूणि अपि मात्रामेव अपेक्षन्ते. म्हणजे वर त्यांनी काही लघुद्रव्यांचे वर्णन केलेले आहे आणि काही गुरुद्रव्यांचे वर्णन केलेले आहे. तर या दोन्ही द्रव्याला त्यांनी मात्रेची अपेक्षा आहे असं म्हटलेलं आहे. म्हणजे या दोन्ही द्रव्य आपल्याला मात्रावतच सेवन करावे लागतील असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर पुढच्या श्लोकामध्ये ते म्हणतात, न चैव मुक्ते द्रव्य गुरु लाघवम अकारणम म्हणेत. म्हणजे गुरु आणि लघु या दोन्ही द्रव्याला जर मात्रेची अपेक्षा आहे, तर या दोघांचे असे डिव्हिजन करण्याची काय गरज आहे? म्हणजे गुरु आणि लघु असे दोन प्रकारे हे द्रव्य सांगण्याची काय गरज आहे? तर याचे एक्सप्लेनेशन देताना ते पुढे म्हणतात, लघुनीही द्रव्यांनी वायू अग्निगुण बहुलानी भवंती. म्हणजे लघुद्रव्य हे वायू आणि अग्नि गुणाचे असतात. पृथ्वी सोम गुण बहुलानी इतराणी. म्हणजे गुरुद्रव्य हे पृथ्वी आणि सोम गुणाचे असतात. तस्मात सगुणात अपि लघुनी अग्नी संदुक्षण स्वभावानी अल्पदोषानी च उच्चन्ते अपि सोहित्य उपयुक्तानी. म्हणजे लघुद्रव्ये ही स्वतःच्या स्वभावातच अग्निसंदूषण करणारी असतात आणि जरी त्यांचं सोहित्य उपयुक्ताने म्हणजे तृप्ती होईपर्यंत जरी त्यांचं सेवन केलं तरीही ते अल्पदोषकारकच असतात. गुरुनी पुनर अग्निसंदूक्षण स्वभावानी असामान्यात. म्हणजे गुरुद्रव्य हे स्वभावातच अग्निसंदूषण न करणारे असतात आणि अतश्च अतिमात्र दोषवंती सोहित्य उपयुक्तानी अन्य अत्र. म्हणजे जर त्यांचे अतिप्रमाणात तृप्ती होईपर्यंत सेवन केल्या गेले तर ते अधिक दोषकारक ठरतात. स येषां भवती अग्निबल अपेक्षे. म्हणून या दोन्हीचेही स्वतःच्या अग्निबलानुसारच सेवन करावे असं त्यांनी इथे म्हटलेलं आहे. त्यानंतर ते असं म्हणतात की नचन अपेक्षते द्रव्यम. म्हणजे आपण आतापर्यंत आहार मात्रेला फक्त अग्निबलाचीच अपेक्षा आहे असं म्हणतोय. म्हणजे हे जे द्रव्य आहे त्या द्रव्यांना मग या द्रव्यांची अपेक्षा मात्रेला नाहीये का? तर असं नाहीये. तर वरूनही मात्रा आपण ठरवण्यात येते. जसं की द्रव्य अपेक्षयाच्या त्रिभाग सोहित्यम अर्ध सोहित्यम वा गुरुना उपदिश्यते. म्हणजे गुरुहाराचे सेवन हे त्रिभाग सोहित्य किंवा अर्ध सोहित्य करावे असे जे सांगितलं जाते किंवा लघुनाम अपीच न अतिसोहित्यम अग्नियुक्ते अर्थम. म्हणजे लघुद्रव्यांचेही अतितृप्ती होईपर्यंत सेवन करू नये. आपल्या आपल्या अग्नीनुसारच त्याचे सेवन करावे असे जे म्हटलं जाते ते द्रव्यावरूनच ठरवल्या जाते. म्हणून आहार मात्रेस फक्त अग्नीचीच अपेक्षा आहे, अग्निबलाचीच अपेक्षा आहे असे नाहीये. तर त्यांना द्रव्याची सुद्धा अपेक्षा आहे. त्यानंतर आहाराच्या मात्रेचं अजून एक वर्णन करताना चरकांनी म्हटलेलं आहे की त्रिविध कुक्षो स्थापयेत अवकाशांशम आहारस्य आहारम उपयुज्य उपयुज्यानम तद्यथा एकम अवकाशांशम मूर्तानाम आहार विकाराणाम. म्हणजे कुक्षीचे हे आहारानुसार 3 भाग करावे असं त्यांनी म्हटलेलं आहे. एकम अवकाशांशम मूर्तानाम आहार विकाराणाम. म्हणजे मूर्त पदार्थांसाठी एक भाग. मूर्तानामची टीका देताना त्यांनी खाली म्हटलेलं आहे मूर्तानाम इति आश्य खाद्यानाम. म्हणजे अशीत प्रकारचे जे अन्न आहे ते मूर्तानाम मध्ये घ्यायला यांनी सांगितलेलं आहे. मूर्तानाम पदार्थासाठी एक भाग. एकम द्रवणाम. म्हणजे द्रवणामची टीका करताना त्यांनी म्हटलेलं आहे द्रवणाम इति लेह पेयानाम आणि एक पुनर्वात पित्त श्लेष्मानाम. म्हणजे तिसरा जो भाग आहे तो वातपित्त श्लेष्मा यांच्यासाठी असावा असं त्यांनी म्हटलेलं आहे. एतावती ही आहार मात्रा उपयुज्यानो न मात्रा आहारजम किंचित अशुभम प्राप्नोती. म्हणजे अशा प्रकारच्या मात्रेमध्ये जर सेवन केल्या गेले तर अशा व्यक्तीमध्ये अमात्रेत सेवन केलेल्या आहारामुळे जे शरीरावरती परिणाम दिसतात ते दिसून येत नाही. त्यानंतर ते मात्रावत आहाराची लक्षणे इथे वर्णन करतात. कुक्षेही अप्रपीडनम आहारेन. म्हणजे कुक्षीवरती कुठलेही पीडन झालेले आपल्याला दिसून येत नाही. हृदयस्य अनवरोधः. हृदयावरती अवरोध उत्पन्न होत नाही. पार्श्वयोः अविपाटनम. म्हणजे पार्श्वप्रदेशीही कोणत्या प्रकारचं शूल आपल्याला दिसून येत नाही. अनति गौरवम उदरस्य. म्हणजे उदराच्या ठिकाणी लाघवता आपल्याला जाणवते. प्रीणनम इंद्रियानाम. म्हणजे इंद्रियाच्या ठिकाणी प्रीणन होतं. इंद्रियांचे प्रीणन होते. क्षुत्पिपासोपरम. क्षुधा आणि पिपासाची शांती झालेली आपल्याला दिसून येते. आणि स्थान आसन शयन गमन उच्छ्वास प्रश्वास हास्य संकथासु सुखानुवृत्ती. म्हणजे स्थान आसन शयन आदी ज्या क्रिया आहेत त्यांच्यामध्ये सुखाची अनुवृत्ती होताना आपल्याला दिसून येते.
तसेच सायं प्रातश्च सुखेन परिणमनम म्हणजे सकाळी सेवन केलेल्या आहाराचे सायंकाळपर्यंत आणि सायंकाळी सेवन केलेल्या आहाराचे उद्या सकाळपर्यंत सुखाने जरण झालेले, सुखाने पचन झालेले आपल्याला दिसून येते. बलवर्ण उपचय करत्वमच बल आणि वर्णाचा उपचय करणारी अशी ही मात्रावत आहाराची लक्षणे त्यांनी इथे वर्णन केलेली आहेत. त्यानंतर अमात्रावत आहाराचे वर्णन करतानाही त्यांनी सांगितलेलं आहे की अमात्रावत पुनर्द्विविधम आचक्षते हीनम अधिकमच म्हणजे हीन मात्रा आणि अधिक मात्रा असे अमात्रावत आहाराचे 2 प्रकार त्यांनी इथे वर्णन केलेले आहे. तत्र हीन मात्र आहार राशी बल वर्ण उपचय क्षयकर म्हणजे हीन मात्रेत जेव्हा आहार सेवन केला जातो तेव्हा तो बल वर्ण आणि उपचय यांचा क्षय करणारा असतो, अतृप्तिकर असतो, उदावर्तकर असतो, अनायुष्य अवृश्य आणि अओजस्य म्हणजे ओजाचाही क्षय करणारा अशी ती आहाराची मात्रा असते. शरीर मन बुद्धी इंद्रिय उपघातकर म्हणजे शरीर मन बुद्धी इंद्रिय यांचा उपघात करणारी अशी ती मात्रा असते. सारविधम अनम म्हणजे सर्व प्रकारचे जे सार सांगितलेले आहे त्यांचाही नाश करणारी अशी ही मात्रा असते. अलक्ष्म्यावहम म्हणजे सर्व शरीरास तेजहीन करणारी अशी ती मात्रा असते आणि वातविकाराणाम आयतनम आचक्षते म्हणजे शरीरामध्ये वात प्रकोप करणारी किंवा शरीरामध्ये वात व्याधीसाठी कारणीभूत ठरणारी अशी ही आहाराची हीन मात्रा चरकांनी वर्णन केलेली आहे. त्यानंतर अतिमात्रेचे वर्णन करताना चरक म्हणतात अतिमात्रम पुन्हा सर्व दोष प्रकोपणम म्हणजे सर्व दोषाचा प्रकोप करणारी अशी ही आहाराची मात्रा आहे. योही मूर्तानाम आहार जातानाम सोहित्य म्हणजे जी व्यक्ती मूर्त पदार्थांनी स्वतःची तृप्ती करून घेते, मूर्त पदार्थाच्या आधी सेवन करते आणि त्यानंतर म्हणजे योही मूर्तानाम आहार जातानाम सोहित्य गत्वा द्रव्यही तृप्ती मापद्यते नंतर द्रव पदार्थांनीही स्वतःची तृप्ती करून घेते अशा व्यक्तीमध्ये भूयस्तस्य आमाशय गता अशा प्रकारचा जो आहार आहे तो आमाशयामध्ये जाऊन वातपित्त श्लेष्मानो अव्यवहारेण अतिमात्रेन अतिप्रपीड्यमानः म्हणजे सर्व दोषांचे पीडन करतो आणि सर्व युगपत प्रकोपम आपद्यते म्हणजे सर्व दोष एकाच वेळी प्रकुपित होतात. ते प्रकुपिता एव आहार राशीम अपरिणतम आविष्य कुक्षी एकदेशम अनाश्रिता अशा प्रकारे प्रकुपित झालेले जे दोष आहे ते जो अपाचित रस आहे जो मूर्त आणि द्रव आहार त्या व्यक्तीने सेवन केलेला आहे अशा आहारामध्ये मिसळून पुढील प्रकारचे व्याधी उत्पन्न करतात असे ते म्हणतात. तर व्याधीमध्ये त्यांनी म्हटलेलं आहे विष्टंभ यंता सहसा एकतर अशा प्रकारचा जो आहार आहे तो विष्टंभ निर्माण करतो किंवा वा अपि उत्तरा आदराभ्याम मार्गाभ्याम प्रचावयंती पृथक पृथक इमानम विकार अनभिवर्तयंती अतिमात्रा भोगतो म्हणजे अशा प्रकारे अतिमात्रेत सेवन केलेला जो आहार आहे तो एकतर विष्टंभ उत्पन्न करेल किंवा ऊर्ध्व किंवा अधोगतीने त्यांचं प्रचावयंती म्हणजे प्रचावन होऊन तो पृथक पृथक अशा प्रकारचेही व्याधी उत्पन्न करू शकतो. त्यामुळे ते खाली 3ही प्रकारच्या दोषांनी विविध प्रकारचे व्याधी कुठले उत्पन्न होतात त्याचे वर्णन करत आहेत. तत्र वाताः शूल अनाह अंगमर्द मुखशोष मूर्छा भ्रम अग्निवैषम्य पार्श्वपृष्ठ कटिग्रह शिरा अकुंचन स्तंभनानी करोती अशा प्रकारचे जे व्याधी त्यांनी किंवा लक्षणे जे सांगितलेले आहेत ते वातदोषामुळे उत्पन्न होतात. पित्त पुनर्ज्वरा अतिसार अंतर्दाह तृष्णा मद भ्रम प्रलापनानी अशा प्रकारचे जे ज्वरादी व्याधी त्यांनी सांगितलेले आहेत ते पित्तदोषामुळे उत्पन्न होतात आणि श्लेष्मातू छर्दी अरोचक अविपाक शीतज्वर आलस्य गात्र गौरवाणी इत्यादी छर्द्यादी जो व्याधी सांगितलेले आहेत ते श्लेष्म प्रकोपामुळे उत्पन्न होताना आपल्याला इथे दिसून येतात. तर अशा प्रकारे त्यांनी मात्रावत आहाराचे फायदे आणि अमात्रावत आहाराचे परिणाम वर्णन केलेले आहे. त्यानंतर पुढील विधीचे जे वर्णन करतात ते म्हणजे जीर्णी अश्नियात म्हणजे सदैव पूर्वीचा आहार पचल्यानंतरच नंतर म्हणजे दुसऱ्या आहाराचे सेवन करावे असे ते म्हणतात. जर असे झाले नाही तर त्याचे काय परिणाम होतात तर अजीर्णी ही भुंजानस्य अभ्यवृत्तम आहार जातम म्हणजे पूर्वीच्या आहाराचे पचन न होतात जर नंतरचा आहार सेवन केला जात असेल तर पूर्वस्य आहारस्य रसम अपरिणत म्हणजे आधीच्या आहाराचा जो अपरिणत रस आहे म्हणजे ज्याचे पूर्ण प्रकारे पचन झालेले नाही आहे असा रस जो आहे तो उत्तरेन आहारेन उपसृजत सर्वान दोषांत प्रकोपयती आशु म्हणजे नंतरच्या आहारामध्ये मिसळून सर्व दोषांचा प्रकोप करतो असं त्यांनी इथे म्हटलेलं आहे.
जीर्णेतु भुंजानस्य स्वस्थानस्थेषु दोषेषु, म्हणजे जेव्हा सर्व दोषे आपल्या स्वस्थानी असतात. अग्न्योच्च उदीरणे, म्हणजे अग्नी प्रदीप्त असतो. जातायांच बुभुक्षाया, म्हणजे क्षुधा प्रचिती झालेली असते. विवृत्तेषु च स्रोतसां मुखेषु, म्हणजे सर्व स्रोतसांचे मुख हे विवृत्त असतात, म्हणजे शरीरामध्ये लाघवता असते. विशुद्धेचे उद्गारे, शुद्ध उद्गार असतात. आणि हृदय विशुद्धे, हृदयाची ही शुद्धी आपल्याला तिथे जाणून येते. वातानुलोम्य, म्हणजे वायूचे अनुलोमन झालेले असते. आणि वृषुष्टेषुच वातमूत्र पुरुष वेगेषु, म्हणजे वातमूत्र पुरुषादी वेगाचेही अनुलोमन झालेले असते. तेव्हा अभ्यवर उत्तम आहार जातम, अशा वेळी जो आहार सेवन केला जातो तो आहार सर्व शरीर धातून अप्रदूषयती आयुरेव अभिवर्धयती केवलम, म्हणजे अशा प्रकारचा जो आहार आहे तो धातूस कोणत्याही प्रकारे दूषित न करता फक्त आयुचे वर्धन करतो, असं त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणून तस्मात जीर्णस्नियात, सदैव पूर्वीच्या आहाराचे पचन झाल्यानंतरच दुसऱ्या आहाराचे सेवन करावे. त्यानंतर जरी आपण मात्रेमध्ये आहार घेतला आणि पथ्याहार घेतला तरीही काही अशी कारणं असतात जे आहाराचे पाचन किंवा आहार जीर्ण होण्यासाठी बाधाकर असतात. तर त्याचे वर्णन ते इथे करतात. मात्रेया अपि अभ्यवृत्तम पथ्यम च अन्नम न जीर्यति चिंता शोक भय क्रोध दुःख शय्या प्रजागरैहि, म्हणजे जरी तुम्ही मात्रेमध्ये आहार सेवन केला आणि पथ्य आहार सेवन केला तरीही तुमच्या म्हणजे व्यक्तीच्या ठिकाणी जर चिंता शोक भय क्रोध आदी मानसभाव उत्पन्न झालेले असतील, दुःखशय्या म्हणजे त्याची झोप, दुःखशय्या किंवा प्रजागरही त्याची निद्रा जी आहे ती व्यवस्थित झालेली नसेल, तर अशा वेळीही आपल्याला पूर्वीच्या आहाराचे पचन हे योग्य प्रकारे झालेले दिसून येत नाही. त्यानंतर पुढच्या विधीचे वर्णन जे करत आहेत ते वीर्य अविरुद्ध मशनीयात, म्हणजे सदैव वीर्य विरुद्ध अशा पदार्थाचे सेवन करू नये, वीर्य अविरुद्ध अशा पदार्थाचे सेवन करावे. त्याचे फायदे सांगताना पुढे ते म्हणतात, अविरुद्ध वीर्यम अश्नम ही विरुद्ध वीर्य आहारजेही विकारेही न उपसृज्यते, म्हणजे विरुद्ध वीर्य असणाऱ्या आहाराचे सेवन केल्यामुळे जे विकार होतात ते विकार अविरुद्ध वीर्य सेवन करणाऱ्या व्यक्तीमध्ये आपल्याला दिसून येत नाही. तस्मात वीर्य विरुद्धम अश्नीयात, म्हणून सदैव वीर्य अविरुद्ध असाच आहार सेवन करावा. तर विरुद्ध वीर्य असताना आहार सेवन केल्यामुळे कोणते व्याधी होतात त्याचे वर्णन चरकसूत्रस्थान 26 मध्ये आपल्याला बघता येईल. शांढ्य आंध्य विसर्प दकोदराणाम, विस्फोटक उन्माद भगंदराणाम, मूर्छा मद आत्मान गलग्रहाणाम, पांडवामयस्य आमविषस्य चैव, केलासकुष्ठग्रहणी गदानाम, शोथ आम्ल पित्तज्वर पिनसानाम, संतान दोषस्य तथैव, मृत्यो विरुद्धम अन्नम प्रवदंती हेतू, म्हणजे वर जे त्यांनी व्याधी वर्णन केलेले आहे तसेच मृत्यूपर्यंतच्या याचेही त्यांनी मृत्यूपर्यंतचा हेतूही त्यांनी विरुद्ध अन्न किंवा विरुद्ध वीर्य आहार असा ठरू शकतो असे इथे म्हटलेले आहे. त्यानंतरच्या विधीचे वर्णन ते करतात. इष्ट देशे इष्ट सर्व उपकरणे च अश्नीयात, म्हणजे इष्ट देशे आणि सर्व उपकरणासहित भोजन करावे. इष्ट ही देशे भुंजानो न अनिष्ट देशे मनजो विकार विघात करेही भावो मनोविघातम प्राप्नोती, म्हणजे जे अनिष्ट देशी सेवन केल्याने होणारे मनोविघात आहे किंवा मनावरती जो परिणाम होतो तो आहे तो इष्टदेशे सेवन केलेल्या भोजनामुळे होताना दिसून येत नाही. तथैव इष्टे सर्व उपकरणे, म्हणजे सर्व उपकरणांनी युक्त भोजन केल्यानंतरही आपल्याला हेच फायदे दिसून येतात. तर अशा प्रकारे तस्मात इष्टे देशे तथैव इष्ट सर्व उपकरणे च अश्नीयात, म्हणून इष्ट देश आणि इष्ट सर्व उपकरणे असा युक्त आहार करावा. काश्यप आणि इष्ट देश आणि इष्ट सर्व उपकरणाचे वर्णन करताना म्हटलेलं आहे. सूचिपात्रो उपचरणः सुचो देशे सूची स्वयं, सूचिपात्रो उपचरणः सुचो देशे सूची स्वयं, भुंजानो लभते तुष्टी पुष्टी तेन अधिगच्छति, म्हणजे पात्र हे जे आहेत ते स्वच्छ असावेत आणि देश आणि जो आहार सेवन करणारा व्यक्ती आहे तो स्वतःही स्वच्छ आणि पवित्र असला पाहिजे. आणि दिनचर्याचे वर्णन करतानाही आपल्याला स्नानविधी झाल्यानंतरच आहाराचे सेवन करावे असं सांगितलेलं आहे. अशा प्रकारच्या आहाराचे सेवन जी व्यक्ती करते त्याच व्यक्तीमध्ये आपल्याला तुष्टी पुष्टी आदी त्याची फायदे होताना दिसून येतात. आणि न अनिष्ट इष्टे
मनसेर्वा विघातम मनसोचती तस्मात अनिष्टे न असण्यात आयु आरोग्य लिप्सेया म्हणजे चरकांनी जे वर्णन केलेलं आहे की अनिष्ट देशी आपण आहार जर सेवन केला तर तो मनोविघात करणारा असतो, तसंच काश्यपानी इथे वर्णन केलेले आहे. नंतरच्या विधीचे वर्णन करताना ते म्हणतात न अतिद्रुतम अश्नीयात म्हणजे फार घाईने भोजन घेऊ नये. अतिद्रुतम ही भुंजानस्य उत्स्नेहनम अवसादनम म्हणजे अशा प्रकारे जर भोजन घेतले तर उत्स्नेहन आणि अवसादन असे दोन प्रकारचे परिणाम त्यांनी सांगितलेले आहे. उत्स्नेहन म्हणजे उत्स्नेहनची टीका देताना ते म्हणतात उत्स्नेहनम इति उन्मार्ग गमनम म्हणजे आहाराचे उन्मार्ग गमन होण्याची इथे शक्यता असते. तसेच भोजनस्य अप्रतिष्ठानमचे म्हणजे भोजनस्य अप्रतिष्ठानमची टीका देताना ते म्हणतात अप्रतिष्ठानम हृदयस्थत्वेन कोष्टा प्रवेशा म्हणजे आमाशय प्राप्ती ही भोजनास होण्याची शक्यता इथे दिसून येत नाही. भोज्य दोष साद्गुण्य उपलब्धी न नियता म्हणजे भोजनाचे दोष आणि साद्गुण्य इति प्रशस्त गुण उपलब्धिश्च न नियता म्हणजे न नियताची टीका करताना त्यांनी उपलब्धिर्न नियता भवती कदाचित उपलब्धते कदाचित न इति अशा प्रकारचं सांगितलेलं आहे. म्हणजे भोजनाचे दोष किंवा गुण या प्रकारची प्राप्ती त्याचे परिणाम आपल्या शरीरावरती कदाचित दिसून येतील किंवा कदाचित दिसूनही येणार नाहीत. आजच्या काळात जो जेवणासाठी काही स्पेसिफिक टाइम दिला जातो किंवा आपल्या नेहमीच्या शेड्यूलमुळे जो आपण जेवणाकडे म्हणजे काही स्पेसिफिक टाइम देऊन जेवण करतो असं आपल्याला दिसून येत नाही. तर 10 मिनिटामध्ये किंवा अर्ध्या तासामध्ये असा जो लंच ब्रेक असतो किंवा ऑफिसच्या शेड्यूलमुळे जेवढा टाइम दिला जातो तेव्हा आपल्याला अतिद्रुत हे अधिक प्रमाणात दिसून येते आणि त्याचे परिणाम हे शरीरावरती दिसून येऊ शकतात. त्यानंतर न अतिविलंबितम अश्नीयात म्हणजे खूप हळूहळू भोजन करू नये. त्याचे परिणाम त्यांनी अतिविलंबितम ही भुंजानो न तृप्तीम अधिगच्छती म्हणजे तृप्ती प्राप्त होत नाही. बहुभुक्ते म्हणजे आहाराचे सेवन हे अधिक प्रमाणात दिसून येते. आणि शीती भवती आहार जातं म्हणजे उष्णमशनीयात जे सांगितलेले आहे ते इथे दिसून येत नाही, कारण तोपर्यंत आहार हा शीत झालेला आपल्याला दिसून येतो. आणि विषममच पच्यते म्हणजे आहाराचा विषम पाक होतो. तस्मात न अतिविलंबितम अश्नीयात म्हणून अतिविलंबित आहाराचे सेवन करू नये असं त्यांनी म्हटलेलं आहे. अजल्पन अहसन तन्मना भुंजित म्हणजे फार बडबड करता म्हणजे न बोलता किंवा न हसता भोजनाचे सेवन करावे आणि स्वतःकडे लक्ष देऊनच भोजनाचे सेवन करावे असं त्यांनी म्हटलेलं आहे. जल्पतो हसतो अन्य मनसो वा भुंजानस्य भुंजानस्य तर एवही दोषा भवंती म्हणजे जल्पतो आणि हसतो अशा प्रकारचा जो आहार घेतला जातो त्याचे परिणाम हे एव अतिद्रुतम अश्नतः म्हणजे अतिद्रुत आहाराच्या सेवनाने जे परिणाम आपल्या शरीरावरती दिसून येतात म्हणजे उन्मार्ग गमन आणि भोजनस्य अप्रतिष्ठानम हे परिणाम जे झालेले दिसून आपण जे बघितलेले होते तेच इथे दिसून येतात. तस्मात अजल्पन अहसन तन्मना भुंजित त्यामुळे अशा प्रकारे आहार सेवन करावा असे त्यांनी म्हटलेले आहे. त्यानंतर ज्या विधीचे ते वर्णन करत आहेत आत्मानम अभिसम्मिक्ष भुंजित सम्यकः म्हणजे नेहमी आहार करताना स्वतःकडे लक्ष असावे आणि स्वतःच्या प्रकृतीचा विचार करून किंवा स्वतःच्या अग्निबलाचा विचार करूनच आहाराचे सेवन करावे. इदम मम उपशेते इदम न उपशेते म्हणजे मी जो आहार सेवन करत आहे तो माझ्यासाठी अनुकूल आहे का की तो माझ्यासाठी अनुकूल नाही आहे. इति एव विदितम ही स्य आत्मानम आत्मसात्म्यम भवती किंवा मी जो आहार सेवन करतोय तो मला सात्म्य आहे का अशा प्रकारचा विचार करूनच आहाराचे सेवन करावे. तस्मात आत्मानम अभिसम्मिक्ष भुंजित सम्यक इति असं त्यांनी इथे म्हटलेलं आहे. त्यानंतर सुश्रुतांनीही काही विधींचे वर्णन केलेले आहे. तत्र आपते गुण संपन्न भक्षमण्णम सुसंस्कृतम सुचो देशे सुसंगुप्तम समुपस्थापयेत भिषक म्हणजे तत्र आपते गुणे यापूर्वीच्या श्लोकामध्ये चरक जे सुश्रुत जे आहेत ते महान असाचं वर्णन करत आहेत. तर तिथे त्यांनी तत्र आपते म्हणजे स्वतःचं हित चिंतणारे असेच व्यक्ती आहार तयार करण्यासाठी म्हणजे स्वयंपाक तयार करण्यासाठीही स्वतःचं हित असणारे असेच व्यक्ती असावेत. तसंच आहार जो आहे तो गुणसंपन्न भक्षम अन्नम सुसंस्कृतम म्हणजे गुणसंपन्न असलेला आणि सुसंस्कृत असलेला असा जो आहार आहे तो सुचो देशे म्हणजे स्वच्छ ठिकाणी स्वसंगुप्तम म्हणजे त्यांनी इथे असं सांगितलेलं आहे की आहार हा सदैव सुरक्षित ठिकाणी ठेवावा आणि समुपस्थापयत भिषक
त्यानंतर दुसरा जो श्लोक आहे तिथे ते म्हणतायत की भोक्तारम म्हणजे जो आहार सेवन करणारा व्यक्ती आहे तो विजने म्हणजे त्याला एका विभाजित ठिकाणी भोजन करण्यासाठी बसवावे म्हणजे गर्दीच्या ठिकाणी बसू नये असं त्यांना इथे सांगायचे आहे. रम्य ठिकाणी बसवावे. निसंपाते म्हणजे तिथे कुठल्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही अशा ठिकाणी भोजनाचे ठिकाण असावे. शुभे सोचे म्हणजे शुभ असलेले आणि स्वच्छ असलेले असे सांगावे आणि सुगंध पुष्प रचिते सम्मे देशे च भोजेत म्हणजे इथे त्यांना असे सांगायचे आहे की इष्ट देश इष्ट सर्वोपकरणे जे आपण चरकांचा श्लोक बघताना बघितले होते की त्या व्यक्तीस रम्य असे असलेले आणि मनोविघात न होणारे असे ते स्थान असावे ते इथे सुश्रुतांनी वर्णन केलेले आहे. नंतर विशिष्टम इष्ट संस्कारे पथ्ये इष्टे रसादिभी म्हणजे विशिष्ट प्रकारचे संस्कार केलेले पथ्य असलेले आणि इष्ट रसादींनी युक्त असलेले मनोज्ञ म्हणजे मनास रुचिकर असलेले सुची म्हणजे स्वच्छ असलेले न अतिउष्ण म्हणजे अतिउष्ण नसलेले प्रत्यग्र म्हणजे बनवलेले ताजे असे अन्न सदैव सेवन करावे. त्यानंतर सुश्रुतांनी काही विधी सांगताना म्हटलेले आहे पूर्व मधुरम अश्नियात मध्ये आम्ल लवणो रसो पश्चात शेषान रसान वैद्यो भोजनेषु अवचारयेत म्हणजे सुरुवातीला मधुर रसाचे सेवन करावे त्यानंतर मध्ये आम्ल आणि लवण रसाचे सेवन करावे आणि नंतर कटू तिक्त आदी रसाचे सेवन करावे. त्यानंतर घनपूर्व समशनियात म्हणजे सुरुवातीला घन पदार्थाचे सेवन करावे. केचिदाह विपर्यय म्हणजे काही आचार्यांनी सुरुवातीला द्रव पदार्थाचे सेवन करावे असंही म्हटलेलं आहे. आदावंतेच्या मध्येच्या भोजनस्य तु शस्यते निरती अयम दोषहरम फलेषु आमलकम ऋणाम म्हणजे आमलक जे सर्व दोषहर द्रव्य आहे त्याचे भोजनाच्या सुरुवातीला मध्ये आणि भोजनानंतरही सेवन करावे असे सुश्रुतांनी वर्णन केलेले आहे. अशा प्रकारच्या विधीचे वर्णन झाल्यानंतर सुश्रुतांनी शेवटी म्हटलेलं आहे काले साम्यम लघु स्निग्धम उष्णम क्षिप्रम द्रवोत्तरम बुभुक्षितो अन्नम अश्नियात मात्रावत विदिता गतम म्हणजे काले म्हणजे योग्य काळी स्वतःला सात्म्य असा असणारा लघु स्निग्ध उष्ण क्षिप्र म्हणजे लवकर पाचन होणारा द्रवोत्तर म्हणजे द्रवभाग अधिक असणारा अशा प्रकारचे आहार हे मात्रावत सेवन केल्या जावा असं त्यांनी इथे म्हटलेलं आहे. आतापर्यंत आपण ज्या आहार विधी विधानाचं वर्णन केलेलं आहे तर त्या विधीनुसार जर आहार सेवन न करता तो अयोग्य विधीने सेवन केला तर त्याचे कुठल्या प्रकारची लक्षणे किंवा कुठल्या प्रकारचे व्याधी आपल्याला उत्पन्न होताना दिसून येतात असे वर्णन काश्यप पुढे करतात. अतिउष्ण म्हणजे अतिउष्ण आहाराचे म्हणजे फक्त उष्ण अशा आहाराचे सेवन न करता अतिउष्ण आहाराचे जर सेवन केल्या गेले तर अतिउष्ण भोजन जिव्हा कंठ ओष्ठ हृदयोदरम दह्यते न रसवेती रोगाश्च प्राप्नोती दारुणान मुख अक्षिपाक वैशर्प रक्तपित्त भ्रमज्वरान म्हणजे अतिउष्ण आहाराचे सेवन केले तर जिव्हा कंठ ओष्ठ हृदय उदर या ठिकाणी दाह उत्पन्न होणे न रसवेती म्हणजे रसाचे ज्ञान न होणे आणि मुख अक्षिपाक विसर्प रक्तपित्त भ्रम आणि ज्वर यासारखे व्याधी उत्पन्न होणे असे काश्यपांनी अतिउष्ण आहाराचे परिणाम सांगितलेले आहेत. त्यानंतर अतिशीत आहाराचे परिणाम सांगताना ते म्हणतात अतिशीत अशिनः शूल ग्रहणी मार्दव घृणा कफ वाताभिवृद्धिश्च कासो हिक्काच जायन्ते म्हणजे अतिशीत आहाराच्या सेवनाने शूल ग्रहणी मार्दव घृणा कफवात पित्ताची वृद्धी आणि कासहिका अशा प्रकारचे व्याधी आपल्याला इथे होताना दिसून येतात. वृक्ष आहाराचे सेवन केले तर वृक्षकरोती विष्टंभ उदावर्त विवर्णताम ग्लानी बहु अशितम वायो प्रकोपम मूत्र निग्रहम म्हणजे वृक्षाहाराने विष्टंभ उदावर्त विवर्णता वायू प्रकोप आणि मूत्र निग्रह इत्यादी व्याधी होताना आपल्याला दिसून येतात. अतिस्निग्ध आहाराचे सेवन केल्यास अतिस्निग्ध अशिना तंद्रा तृष्णा जीर्ण उदर आमयाः भवन्ति कफमेदोत्था रोगा कंठोद्भवास तथा म्हणजे अतिस्निग्धामुळे कफमेदाचे व्याधी होणे तसेच तंद्रा तृष्णा आणि उदरामया इत्यादी व्याधी आपल्याला दिसून येतात. त्यानंतर आहाराचे जर अतिप्रमाणात सेवन केल्या गेले तर विष्टंभ उद्वेष्टन क्लेश चेष्टाहानी विसूचिका ज्ञेया विकारा जंतूनाम अतिबहुवशनो उद्भवा म्हणजे अतिप्रमाणात आहाराचे सेवन केल्यास विष्टंभ उद्वेष्टन क्लेश चेष्टाहानी आणि विसूचिका या प्रकारचे व्याधी दिसून येतात. तसंच अतिस्तोक म्हणजे खूप हळू जर भोजन केले तर किंवा कमी प्रमाणात भोजन केले तर अशिनो अति अग्निविकारा कृशता भ्रमा अतृप्ती लघुता निद्रा शकृन्मूत्र बलक्षया इत्यादी व्याधी आपल्याला दिसून येतात.
त्यानंतर अतिद्रव आहाराचे सेवन केल्यास अतिद्रव अशना जंतो उत्क्लेशो बहुमूत्रता पार्श्वभेदा प्रतिशायो विभेदश्च उपजायन्ते म्हणजे उत्क्लेश बहुमूत्रता पार्श्वभेद प्रतिशाय इत्यादी व्याधी आपल्याला अतिद्रव आहाराच्या सेवनाने दिसून येतात. अतिशुष्काशन च अपि विष्टंभ्य परिपच्यते पूर्वजात रसम जग्त्वा कुर्यात मूत्र कफक्षयन म्हणजे अतिशुष्क आहाराचे जर सेवन केले तर आपल्याला विष्टंभ आणि मूत्र कफक्षय अशा प्रकारचे व्याधी दिसून येतात. तसेच मोहात प्रमादात लोल्यात म्हणजे मोह प्रमाद आणि लोल्याने जर एखाद्या व्यक्ती आहाराचे सेवन करत असेल तर त्याच्या ठिकाणी आपल्याला अविपाक अरुची छर्दी शूल अनाह अशा प्रकारचे व्याधी दिसून येतात. आणि प्रतांत म्हणजे जो वारंवार आहाराचे सेवन करतो अशा व्यक्तीमध्ये तृणमूर्छा वन्नीसाद अंगसाद ज्वर क्षय अतिसार अशा प्रकारचे व्याधी आपल्याला दिसून येतात. तर आतापर्यंत आपण विविध आचार्यांनी केलेल्या आहार विधी विधानाचे वर्णन बघितलेले आहे, तसेच आहाराचे महत्वही बघितलेले आहे. तर या सर्वांचा उपयोग आपण आपल्या चिकित्सेमध्ये कसा करू शकतो, तर सुरुवातीला आपल्याला रुग्णाचे जे हेतू आहे ते काढताना आपल्याला याची मदत होऊ शकते. म्हणजे रुग्ण हा कोणत्या प्रकारच्या आहाराचे सेवन करतो, तसेच तो कुठल्या विधीने सेवन करतो हे आपण त्याचे हेतू काढताना बघू शकतो. तसेच चिकित्सेमध्येही आहाराचे पथ्यापथ्य सांगतानाही या सर्व विधींचा उपयोग आपण करू शकतो. रुग्णाचे हेतू काढताना आपण त्याला या विधी संबंधात काही प्रश्न विचारू शकतो, जसं की रुग्णाच्या जेवणाच्या वेळा कुठल्या आहेत, म्हणजे तो सकाळी दुपारी म्हणजे वारंवार तर त्याचे भोजनाच्या वेळा नाही येत ना. तसे जेवण तयार झाल्यानंतर किती वेळानंतर जेवण करता, म्हणजे जेवण तयार झाल्यानंतर आता जे उष्ण मशनी आहेत किंवा प्रत्यग्र म्हणजे ताजा आहार घेण्यास सांगितलेले आहे. तर काही वेळा आपल्याला असे दिसून येते की रुग्ण सकाळी तयार झालेले जेवण हे दुपारी सेवन करतो. तसेच जेवताना त्यांना बोलण्याची सवय आहे का, म्हणजे अजलपन अहसन जी विधी सांगितलेली आहे तर तशी त्याच्याकडून घडते का, किंवा ते त्यांना जेवताना बोलण्याची सवय आहे, हे सर्व आपण बघू शकतो. तसेच जेवताना टीव्ही बघण्याची किंवा मोबाईल बघण्याची सवय आहे का, म्हणजे अतिविलंबितम न अतिविलंबितम हा जो विधी सांगितलेला आहे तो इथे आपण बघू शकतो. त्यानंतर भूक लागल्यानंतर जेवण करता की वेळ झाल्यामुळे जेवण करता हा जो प्रश्न आहे, त्यामुळे आपल्याला रुग्ण हा जीर्णे अशनिया जो आपण विधी बघितलेला आहे तो इथे तो फॉलो केला जातो का हे आपल्या लक्षात येईल. त्यानंतर कोणत्या प्रकारचे आहार अधिक प्रमाणात घेण्याची सवय आहे, म्हणजे कोणत्या रसात्मक आहार हे आपण इथे बघू शकतो. त्यानंतर रुग्ण शाकाहारी आहे की मांसाहारी आहे, त्यावरून आपण म्हणजे आता जे मार्केटमध्ये वेगवेगळे पदार्थ मिळतात, म्हणजे ते शाकाहारी असो की मांसाहारी असो, जसे बार्बिक्यू नेशन हा मांसाहारी पदार्थ बनवण्याचा एक प्रचलित असलेला आत्ताचा एक फूड मेकिंग प्रोसिजर आहे ती. तर त्यामध्ये आपल्याला सर्व जे अतिदग्ध आदी प्रकार आहेत किंवा अतिउष्ण आहार सेवन केला जातो अशा प्रकारचे आपल्याला तिथे त्या मेथड दिसून येतात. तर जेवणाव्यतिरिक्त इतर पदार्थ खाण्यात येतात का, म्हणजे अध्यसन तिथे घडून येतं का असं आपण बघू शकतो. शिळे अन्न खाण्याची सवय आहे का, आणि जेवण घरचे असते की मेस किंवा हॉटेलचे, म्हणजे ते कोणत्या ठिकाणी बनवण्यात येते किंवा कोणत्या व्यक्तीकडून बनवण्यात आलेले असते, अशा प्रकारचं वर्णन आपण इथे जाणून घेऊ शकतो. तर आतापर्यंत आपण विधी, आहार प्रशस्ती आणि निदान परिवर्जन आणि पथ्यापथ्य हे सर्व या वर्णनामधून बघू शकतो. धन्यवाद.